मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शानदार शुभारंभ पार पडला असता उत्साहाच्या वातावरणात सजलेला आणि महिला भगिनींनी फुललेला शिवछत्रपती क्रीडा नगरीचा परिसर, महिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना दिलेल्या शुभेच्छा अशा उत्साहपूर्ण वातावरणात मुख्यमंत्री लाडकी बहीण याचवेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या स्वागतार्ह महिलांबाबतीत विशेष आकर्षण दिसून आलं। स्वागतावेळी विशेष महिला ढोल ताशा पथकानं मोठ्या उत्साहात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं। यावेळी ढोल ताशांचा नाद हा द्विगुणित होता। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या ढोल ताशा पथकाचं विशेष वाटतं। त्यांनी सर्व महिलांना भगिनींना भेट देत महिला ढोल ताशा पथकाचं कौतुक केलं। कला ढोल ताशा पथक हे पुणे येथील उरुळी कांचोळ्या भागातून आलं असून येणाऱ्या सर्वच मंत्री महोदयांना आकर्षण वाटल्यानं आनंद देऊन जात होता। तर देवाची आळंदी येथून श्री नामदेव टाळ मृदुंग महिला पथक दाखल झालं असता हे तेवढंच आकर्षण देऊन जात होतं। यावेळी ज्ञानबा तुकाराम नावाच्या जयघोषात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गळ्यात टाळ धरून ज्ञानबा तुकारामांच्या जपात मंत्रमुग्ध झाल्याचं दिसून आलं। दरम्यान शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाड्यांचा ताफा आदिवासी महिलांनी घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विशेष राख्या बांधून लाडकी बहीण योजनांबाबत आभार व्यक्त केलाय। भोर तालुक्यातून आदिवासी पाड्यातील महिलांनी स्वतःच्या घरी राख्या बनवून मुख्यमंत्र्यांना पाठवण्याची तरतूद केली आहे। भोर तालुक्यातील आजूबाजूच्या गावातील प्रत्येक महिलेच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेच्या 3-3 हजार रुपये जमा होण्याच्या आनंदात ह्या राख्या पाठवण्यात आल्या असल्याचं आदिवासी महिला प्रतिनिधी कांताताई पांढरे यांनी बोलताना सांगितलंय। विशेष आनंद व्यक्त करताना स्थानिक सभेच्या ठिकाणी या महिलांनी आणलेल्या राख्या आकर्षण ठरत होत्या। कुठून आलात आणि ह्या राख्या आपण इथं आणल्यात वचनपूर्ती सोहळ्याला नक्की काय प्रकार आहे आणि काय सांगाल? आम्ही भोर विधानसभेतून आलो आहोत आणि आमच्या आदिवासी महिला आहेत, त्यांनी स्वतः हाताने राख्या बनवलेल्या आहेत आणि त्या महिलांनी मुख्यमंत्री साहेबांना राख्या आमच्या जवळ दिल्या, कारण त्यांना इथपर्यंत पोहोचता येणार नाही। तर भोर विधानसभेच्या वतीने मी मुख्यमंत्री साहेबांना गेटवरती एक राखी बांधली आहे आणि ह्या बाकीच्या ज्या राख्या आहेत का परवापासून महिलांच्या खात्यावरती 3-3 हजार रुपये जमा झाले आहेत। त्यामुळे सगळ्या महिला भगिनी इतक्या आनंदात आहे। जवळजवळ आमच्याकडे एक ट्रक भरून एवढ्या राख्या आल्या आहेत। तर त्या एवढ्या ट्रक भरून राख्या आम्ही आणायच्या कशा, म्हणून आम्ही प्रत्येक गावातली एक दोन राख्या अशा गरीब महिलांच्या आणलेल्या आहेत। ज्या महिलांना कधी रक्षाबंधनला भाऊ ब्लाऊज पीस पण देत नव्हता, कारण भावाची पण गरिबी असते, बहिणीची पण गरिबी असते, कारण बहीण तरी काय करणार, आपल्या भावाकडे काही नाहीये। पण हे एकनाथ भाऊ शिंदे साहेब सगळ्यांचे भाऊ झालेले आहेत। आमच्या भावानी या महिलांनी व्यक्त केली, मीही व्यक्त करते की आमच्या भावानी आमच्यासाठी 3 हजार रुपये पहिल्यांदा आमच्या खात्यावर आतापर्यंत एवढे सरकार गेले, किती मुख्यमंत्री आले गेले, पण आमच्या फक्त ह्या लाडक्या भावानी लाडक्या बहिणीला ह्या राखी पौर्णिमेनिमित्तानं बहिणींच्या खात्यावर 3-3 हजार रुपये जमा केले आहेत। दर महिन्याला 1500 रुपयेप्रमाणे महिलांना जमा होणार आहे आणि आदिवासी भागातील महिला त्यांना कधी 1.5 हजार येत असले असं माहीत नव्हते। काल त्यांच्या खात्यावरती पैसे आले होते, त्या महिला बँकेत गेल्या, 500च्या 6 नोटा बघून महिलांनी असा जल्लोष केला। त्यांना ही नोट 1 रुपयाची आहे का 100ची आहे का 500 रुपयाची आहे हेही या महिलांना कळत नव्हतं। श्रीमंत घरातल्या महिलांना पैसे माहिती असतात, त्यांना या पैशाचं एवढं काही वाटत नाही, पण गरीब जनता मुख्यमंत्री साहेबांच्या एवढी खुश आहे। मुख्यमंत्री साहेबांना गरीब जनतेकडनं सगळ्या महिलांच्याकडनं आशीर्वाद आहे, कारण भाऊ असावा तर असा महिला, आदिवासी महिला, कोळी समाजाच्या महिला आहेत, फासुबारदी महिला आहेत, कातकरी महिला आहेत आणि बाकी आपल्या सगळ्या इतर समाजातील महिला आहेत। सर्वांच्या राख्या जवळजवळ 1 ट्रक राख्या आहेत, पण आम्हाला एवढ्या आणता नाही आल्या। नक्कीच, पण या बाबतीत आज तुम्ही चांगला उपक्रम राबवलाय, गावागावातून या राख्या जमा केलेल्या आहेत। हो, आपल्या तुम्ही भावना व्यक्त केल्यात, तरी तुमच्या बाबतीत तुम्ही सांगाल काय भावना आहेत तुमच्या? काय सांगाल? आमच्या भावना या आहेत की खूप महिलांना आनंद झालेला आहे। काही महिला घरी बसून असतात, ज्यांना शक्य होत नाही की कामाला जाणे, त्यांच्यासाठी हे 1.5 हजार रुपये म्हणजे खूप आहे। काही महिला म्हणतात धन्यवाद महायुती सरकार, किंवा आम्हाला ह्यातून आम्ही मुलांची फी भरू किंवा काही दवाखान्याला होतील, म्हणजे हे काहीतरी खूप कारणी लागणारे पैसे आहेत किंवा त्यांनी दिलेली ओव्याने मार्गी लागेल। धन्यवाद सरकार। आज मुख्यमंत्री साहेबांना तुम्ही स्वतः राख्या बांधल्यात, त्यावेळेस काय बोलणं झालंय का? मुख्यमंत्र्यांना या राख्यांचं प्रदर्शन त्यांना सांगितलंय का? हे सांगितलं नाही, गर्दी होती।
खूपच आनंद होतोय। ह्या सगळ्या 1,500 रुपये मिळतात ते दर महिन्याला, आता पूर्ण 2 महिन्याने 3,000 रुपये मिळणार, त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांचे खूप खूप धन्यवाद करते। आणि स्त्री शक्ती न्यूजकडून मला ही संधी बोलण्याबद्दल भेटली, त्याबद्दल थँक्यू सो मच।